नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आज आपल्याकडे श्रीयुत चंद्रकांत लोखंडे हे आलेले आहेत. ते त्यांनी जी नर्मदा परिक्रमा केली त्याबद्दलची माहिती आपल्याला सांगणार आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली ओळख करून द्यावी. नमस्कार. नर्मदे हर. मी चंद्रकांत लोखंडे, राहणार परभणी इथे राहतो मी. परभणी मी इथे पूर्वी स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि नंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करून नंतर रिटायर झालेलो आहे. त्यानंतर मी 2021 आणि 2022 साली मी नर्मदा परिक्रमा केलेली आहे. पायी नर्मदा परिक्रमा केलेली आहे. आपल्याला नर्मदा परिक्रमा करण्याची स्फूर्ती कशी मिळाली? नर्मदा परिक्रमा करण्याची स्फूर्ती म्हणजे मी 1978 साली म्हणजे आजच्या जवळपास 45 वर्षापूर्वी देवास, इंदोरपासून देवास हे मध्य प्रदेश मधलं आहे. तिथं माझे गुरुपीठ आहे, माझं गुरुस्थान आहे. ते तिथं मी शक्तिपात परंपरेचा दीक्षित असून माझे गुरु परमपूज्य श्री शिवम तीर्थ महाराज देवास आश्रम इथं राहतात. ते तर 1978ला मी दीक्षा घेण्यासाठी, शक्तिपाताची दीक्षा घेण्यासाठी कॉलेजला शिकत असताना त्यावेळेस शिक्षण करीत होतो मी. तर त्यावेळेस मी देवासला गेलो होतो. तर गुरु महाराजचं दर्शन घेऊन जेव्हा मी परत येतो तर त्यावेळेस येताना वाटेत ओंकारेश्वर येथे दर्शनासाठी थांबलो होतो. तर तिथं पहिल्यांदा मला नर्मदा मातेचे दर्शन झाले पहिल्यांदा मी. तर तिथं ओंकारेश्वर रात्री मी 10-11 वाजता उशिरा पोहोचलो होतो आणि धर्मशाळेत थांबलो रात्र. जेव्हा सकाळी उठून नर्मदा किनाऱ्यावर गेलो तो पहिल्यांदा जेव्हा नर्मदेचं मी दर्शन घेतलं, नर्मदा मैयाचं, तर मी अतिशय भावविभोर झालो. आणि पहिल्यांदाच कुठली नदी इतकी सुंदर असू शकते याची मला तिथं पहिल्यांदा प्रचिती आली. कारण पूर्वीपासून मी अनेक नद्याचे दर्शन पूर्वीपासून घेत आलेलो होतो. तसं माझं आजवळ गंगाखेडला गोदावरीच्या किनारी झालेलं होतं. पण पहिल्यांदा जेव्हा नर्मदा नदी मी पाहिली आणि ओंकारेश्वरचे जे स्वरूप आहे, नर्मदा मायाचे जे स्वरूप आहे ते खडकाळ, अतिशय प्राचीन अशा खडकाळातून तिचं वाहनं, बाजूला मोठमोठे साधू सत्पुरुषाचे आश्रम, बाजूला ते नेमका नवीन झालेला ते झुलता पूल, पलीकडे ओंकारेश्वराचे मंदिर सुंदर, मादांताचं अतिशय लावण्य मनमोहक असं दर्शन मला पहिल्यांदा झालं नर्मदा मायाचं. आणि मी पहिल्यांदाच नर्मदा मायाच्या आकर्षून गेलो, मायाच्या प्रेमात पडलो त्यावेळेस. तर तेव्हापासून दरवर्षी 78 नंतर जेव्हा मी देवासला माझ्या गुरुस्थानी जात असत तर तेव्हा मी आवर्जूनपणे ओंकारेश्वरला मायाच्या दर्शनासाठी जात असत. तर तेव्हापासून मायाची मला खूप ओढ लागलेली होती. जेव्हा मी ओंकारेश्वरला जायचा तर मयाच्या किनारी मला अशी अद्भुत मयाची मला ओढ कशामुळे लागली हे मला काही कळायचं नाही. पण मयाच्या ओढीनं मी मयाच्या किनाऱ्यानं बरेच दूरपर्यंत जाऊन मयाच्या जलामध्ये पाय ठेवून बसायचं मी. या अनाकली हे गुडू मला कधी उकललं नाही बरेच दिवस. पण मयाची खूप तेव्हापासून मला ओढ लागलेली होती त्यावेळेस. असे करता करता जवळपास 25 वर्ष गेल्यानंतर 25 तर 2003 साली मी आमच्या गुरु महाराजांसोबत दर्शनाला पशुपतीनाथच्या नेपाळला गेलो होतो. तर तिथं आम्ही ज्या आश्रमात थांबलो होतो तिथल्या महंताची माझा परिचय झाला. तिथं त्या महंताची परिचयामध्ये त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ते हिंदी भाषिक होते. त्यांनी सांगितलं आप अगर इंडिया से आए हो क्या, हमें भी इंडिया आना है भारतवर्ष देखने के लिए, हमें ओंकारेश्वर नर्मदा जी के दर्शन लेना है और उनकी परिक्रमा करना है म्हणून असे मला ते म्हणले. तर त्यावेळेस मला थोडं परिक्रमा काय असते पहिल्यांदा माझ्या कानावर तो शब्द आला. मी त्यांना बोला परिक्रमा क्या रहती है नर्मदा मैया की? वो बोले आपको पता नहीं कि आप तो इंडिया के हो, नर्मदा मैया की परिक्रमा रहती है कि नर्मदा मैया के उगम स्थल से लेके उनके रत्ना सागर के उनका जहाँ तक संगम होता है उतनी पूरी परिक्रमा होती है नर्मदा मैया की. बहुत सारे लोग परिक्रमा करते. हमें भी बड़ी इच्छा करने की इच्छा है और हम भी इसलिए हम भारत आना चाहते हैं. तर त्यावेळेस माझ्या मनात एक नवीन ओढ निर्माण झाली की नर्मदा मैयाची परिक्रमा ही 2003ला मला पहिल्यांदा कळली. तर त्यामुळे मी माझी उत्कंठा अजूनच वाढली. त्यानंतर मी जे नर्मदा मायाच्या परिक्रमेच्या संदर्भात जे काही पुस्तक मिळतील का जे काही साहित्य मिळतील ते वाचण्याचा मी सपाटाच लावला. तर योगायोगाने 2007 साली आपले जगन्नाथ कुंटेजी जे नर्मदे हर पुस्तकाचे लेखक होते आणि त्यांनी जी नर्मदा परिक्रमा 3 एका ओळीने केल्या होत्या 2000, 2001ला आणि 2003 झाली. आणि चौथी परिक्रमा केल्यानंतर त्यांनी ते नर्मदे हर पुस्तक लिहिलं होतं. तर ते पुस्तक माझं वाचण्यात आलं. ते पुस्तक वाचल्यानंतर मी थरारून गेलो. त्यांनी इतके नर्मदा परिक्रमेचे अद्भुत त्यांचे अनुभव आणि परिक्रमा कशी असते याबद्दल सविस्तर माहिती दिली होती.
त्या दृष्टीने मग पहिल्यांदा मला नर्मदा परिक्रमेची जी माझी जी उत्कंठा होती ती ते पहिल्यांदा त्याच्याने शमली आणि तेव्हापासून नर्मदा परिक्रमाचा मला वेळ हळूहळू त्यांच्यामध्ये मनात एक एक अंकुर माझा फुटू लागला. तर मग ती पहिल्यांदा मुद्दाम त्यांना भेटण्यासाठी माझी पत्नी आणि मी पुण्याला गेलो. नर्मदे हारचे लेखक जे होते जगन्नाथजी कुंटे ते योगायोगाने माझे गुरुबंधूच निघाले. शक्तिपाद दीक्षित ते गुरुजी महाराज दीक्षित होते आणि माझाही शक्तिपाद दीक्षित मी असल्यामुळं आमच्या एका दिवसात आम्ही गुरुबंधूच निघालो. तर त्यांना भेटण्याची मला ओढ लागली होती. तर ती आधी माझी पत्नी सोबत मी नगरला जाऊन त्यांना भेटलो आणि परिक्रमेच्या संदर्भात त्यांच्यासोबत 1-1.5 तास चर्चा झाली त्यांच्यासोबत. तर त्यानंतर त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं परिक्रमेच्या संदर्भात. मी त्यांना परभणीला येण्याची विनंती केली तर त्यांनी परभणीला येऊन 3 दिवसाचं प्रवचन देण्याचं त्यांनी कबूल केलं होतं. पण योगायोगानं तो काही योग आला नाही नंतर. तर तेव्हापासून मग नर्मदा परिक्रमेचे जे काय साहित्य मिळेल मी ते वाचत गेलो. नंतर 2009 साली त्या 2 वर्षानंतर 2009 माझे एक गुरुबंधू होते प्रज्ञानंद ब्रह्मचारी म्हणून आमचे परभणीचेच होते. तर ते नर्मदा परिक्रमेला गेले होते. तर तिथून परिक्रमा करून ज्यावेळेस ते परभणीला घरी आले ते अचानक रात्री 9 वाजता माझ्या ते घरी आले आणि त्यांच्यासोबत एक मध्यम वयस्कर कुर्ता आणि धोतर घातलेले एक मध्यम वयग्रस्त होते. त्यासोबत त्यांनी त्यांचा मला परिचय करून दिला. यांचं नाव चंद्रकांतजी पवार आहेत म्हणे. हे माझ्यासोबत परिक्रमे होते. तर मग त्यांच्यासोबत बसले. त्यांच्याशी माझी चर्चा झाली. चंद्रकांतजी पवारनी नर्मदा परिक्रमा निश्चित त्यांच्यासोबत पूर्ण केली होती आणि त्यांनी परिक्रमेवर नर्मदे हार नमामि देवी नर्मदे म्हणून एक पुस्तक लिहिलं होतं. तर ते पुस्तक त्यांनी मला भेट केलं. तर ते पुस्तक वाचल्यानंतर मी अजून जास्त थरारून गेलो. त्यांचे सुद्धा अनुभव नर्मदे हार ते जसे कुंटेजीचे अनुभव होते तसेच अगदी त्यांचे सुद्धा विलक्षण अनुभव त्यांना आलेले होते. तर त्यांच्याकडून मी प्रेरणा घेऊन त्यांच्याकडून मी मार्गदर्शन घेतलं. असे करता करता अजून 5-7 वर्ष गेले. बरेचसे साहित्य वाचण्यात आलं. चित्रे माहिती मी ते युट्यूबवर पिक्चर पाहिले. त्यानंतर 2018 साली गंगाखेडला आमचे गुरुबंधूच्या सोबत एक तुकारामजी महाराज म्हणून तिथं परिक्रमाशी आले होते. तर त्यांनी अगोदर त्यावेळेस 9 वेळा पायी परिक्रमा केल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं त्यावेळेस. तर ते अचानक आमच्या असं परभणीला माझ्या घरी आले. त्यांचा परिचय झाला. तर त्यांच्या समोर पुन्हा दड आमचे संदर्भ झाले. नर्मदा मैयाचे ते भक्त असल्यामुळे आणि नर्मदा मैयाची मला परिक्रमेची ओढ असल्यामुळे त्यांच्याशी माझा घनिष्ठ संपर्क आला. तर त्यांनी मला सुद्धा मार्गदर्शन बरेच केलं की नर्मदा परिक्रमा तुम्ही करायलाच पाहिजे असं म्हणून. पण त्यावेळेस मी बँकेत कार्यरत असल्यामुळे तुम्ही तसा कधी विचार केलाच नव्हता नर्मदा परिक्रमा घेऊन. पण हळूहळू जेव्हा मनात एक त्यांची अंकुर फुटू लागली की आपण सुद्धा परिक्रमा करायला पाहिजे त्यानंतर. तर जेव्हा मी 2019ला बँकेत सेवेतून रिटायर झालो तर माझा रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला आमचे आध्यात्मिक गुरु तुकारामजी महाराज आणि दुसरे आमचे मामाचे जे महंत आहे ते गेवराईचे चिंतेश्वर मंदिराचे ते सुद्धा आले होते त्या कार्यक्रमाला. तर त्यांनी सर्वांनी मला आशीर्वाद दिला त्या माझ्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला आणि तुमची नर्मदा परिक्रमा पूर्ण हो असं त्यांनी तुम्ही करा तुमची नर्मदा परिक्रमा पूर्ण होईल असं त्यांनी आशीर्वाद दिला. तर ते 2019ला मी रिटायर झाल्यानंतर मग परिक्रमेचा मी जाण्याचा विचार केला हळूहळू सुरू केला. तर योगायोगाने 2020 साली कोरोनाची पहिली लाट आली. तर त्यामुळे नर्मदा परिक्रमा बंद असल्याचं त्यावेळेस कळालं. त्यावेळेस 2020च्या नंतर 2021ला परत त्या दिवशी दुसरी लाट आली याची कोरोनाची. तेव्हाही परिक्रमा बंद होती. तेव्हा हळूहळू मनात येऊ लागली आपण परिक्रमा आता होती की नाही मनात अशी येऊ लागली. मैयाला मी प्रार्थना सुरू केली. योगायोगानं 2021ला मी माझी पत्नी आणि मुलगा माझे 3 जण आम्ही कोरोनानं बाधित झालो. अतिशय म्हणजे सिरियस झालो होतो पेशंट. त्या आजारातून कसे तरी आम्ही दुरुस्त झालो 1 महिन्याच्या नंतर मी मग गंभीरपणे विचार केला की आता आजारातून इकडं असं काही झाल्यापेक्षा शरीराचा आपला मया किनारी आपला देह तुटला तर चांगलं होईल काही करून यावर्षी परिक्रमाला जायचं. म्हणून माझा मी पत्नीला माझ्या सांगितलं बोललेलं इंदूला की असं म्हणजे परिक्रमाला जायचंय मला परिक्रमाला निघायचंय काही करून. तर पत्नीनं थोडी शासंकता तिनं परिक्रमेची इतकी खडतर असते ते ऐकलं होतं परिक्रमा कशी असते पायी चालायचं म्हणजे पुन्हा थंड पाण्यानं स्नान तिथं जेवणाची काही व्यवस्था नसते आश्रमात राहायचं असते हाताने स्वयंपाक करावा लागते चोर लुटावतो म्हणजे मामा लुटण्याचं भय असते. इतक्या अवघड प्रसंगाला तुम्ही कसे हे करताल कारण माझं आयुष्य बँकेत आतापर्यंत सुखासीन गेलेलं होतं. कधी मी दररोज 3 किलोमीटरच्या वर कधी चाललो नव्हतो आणि आता इथं दररोज 30 किलोमीटर प्रमाणे 3,500 किलोमीटर चालायचं एकसारखं आणि पाऊस पाणी थंडी याची तमानं बाळगता उन्हाची तमानं बाळगत चालायचं हे तिला थोडं संशयास्पद वाटत होतं.
हे तुम्ही करू शकाल का म्हणून. पण मी मनाने इतकं धड हे केले होते, मैया जे काही करेल आता ते मैयावर मी सोडून देईन. माझं चालणं कारण मैयाची जर इच्छा असेल तर माझी परिक्रमा ती पूर्ण करून घेईल. तर त्या असं ठरवून मी पत्नीचं मन वळिलं. मग शेवटी ती कशी तरी ती तयार झाली. कारण तिथे म्हणणं होती की मी आतापर्यंत सुखाशीन आयुष्य गेल्यावर मला कधी चहाशिवाय स्वयंपाक वगैरे दुसरं कुठल्याच मी काम करायची मला कधी सवयच नव्हती. स्वयंपाक खायचेच नाही मला चहाशिवाय. तर परिक्रमेत हाताने स्वतः स्वयंपाक करून खावं लागतं असं कळालं होतं. तेव्हा सदावर्त मिळते. तर तुमचं परिक्रमेत कसं होईल ते पत्नीला चिंता होती, मला तशीच होती. पण मी मयाच्या भरशावर हे केलं की तिकडं तुम्हाला खिचडी जरी भेटलं तरी खाईन मी. घरी तर मला कधी खिचडी आवडत नाही, पण नर्मदेच्या परिक्रमेमध्ये तुम्हाला खिचडी तुम्हाला खायला मिळते. मला ते जे भेटेल ते मयाचा प्रसाद म्हणून हे केलं. तर जसं होईल तर हे म्हणून पत्नीची मी तिला समजूत घातली जे होईल ते पाहायचं म्हणून. त्यामुळे शेवटी पत्नीनं एका अटीवर पाहून की मी सुद्धा परिक्रमेला तुमच्यासोबत येईल म्हणून ती म्हणली. पण मी म्हणलं आता परिक्रमा तर मला तर चालायची सवय नाही, तुला सुद्धा इतक्या खडतर याचा चालायची सवय नाही तुला. पहिल्यांदा मला एकदा परिक्रमेमध्ये जाऊन येऊ दे, नंतर माझी परिक्रमा झाल्यावर पुढच्या वेळेस तुला घेऊन जाऊन अशी तिला आम्ही आमिष दाखवलं. मग ती कशी तरी तयार झाली. मग जाण्यासाठी जेव्हा आम्ही पूर्वतयारी करण्यासाठी लागते काय काय साहित्य लागतं परिक्रमेला जाण्यासाठी काय काय साहित्य लागते, तर याची माहिती घेण्यासाठी दुसरे पुस्तकाकडून जे ज्यांनी लोकांनी परिक्रमा केली त्यांच्या संपर्कात आलो, त्यांच्याकडून माहिती करून घेतली. जाण्यासाठी काय काय साहित्य लागते ते साहित्य गोळा करण्याची तयारी सुरू केली. तसेच मुलाला पुण्याला माझे 4 मुलं असतात, मुलाला या संदर्भात बोललो की असं परिक्रमेला जायचं. तर मुलांना सुद्धा आमच्या थोडं संशय वाटते, पप्पा तुम्ही इतकं कसं चलू शकाल, की त्यांना सुद्धा इतकी खडतर परिक्रमा असते. तर तुमच्यानं कधी तुम्ही 5-6 किलोमीटर चालला नाही तर तुमच्यानं होईल काय परिक्रमा, ते तो थोडे शाशंक होते त्याबद्दल. तर मी म्हणलं मैया हे करून घेईन, आता गुरु माझ्या पाठीशी आहेत, मैयाची इच्छा असेल तर मैया म्हणजे परिक्रमा पूर्ण घेत, तुम्ही अजिबात चिंता करू नका म्हणून त्यांचे धाडस बांधलं. आणि पुण्याला मग सोबत जाऊन पूर्ण मुलाकडे गेलो आणि जायची पूर्वतयारी केली म्हणून ते बाकी सामान सगळे खरेदी केले, बॅगा वगैरे लागणारे कपडे परिक्रमेला सगळे सँडल वगैरे ज्या वस्तू लागतात त्या. तर योगायोगानं माझे तिथले जे व्यायी होते माझे पुण्यालाच राहतात ते सुधाकरराव घोरमाडे म्हणून आहे, त्यांचं वय 70 वर्षाचं आहे, त्यांचं बायपास झालेलं होतं. पण त्यांनी माझे पुस्तक वाचून त्यांची जायची सोबत परिक्रमेला जाण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला तुमच्यासोबत परिक्रमेला यायचंय, मला तुमच्यासोबत घेऊन चला. मला घेऊन चालायला का मयाच घेऊन जाणार आहे, मला तुमची इच्छा असली तर चला म्हणलं सोबत, दोघं होईल, एकाला दोघं सोबत येत. म्हणजे पत्नी माझी आनंदी झाली की चला सोबत, आपल्या सोबत कुणी नाही, यांच्या सोबत आहे म्हणून. तर योगायोगाने अजून एक माझा एक बँकेतला एक मित्र होता सुनील भिडे म्हणून, पूर्वी माझ्यासोबत काम केलं होता. तर त्याच्यासोबत आध्यात्मिकतेला बी आवड होती. तो माग एक वेळा मला होती मला सुद्धा परिक्रमेला जाता येईल, सांग मला परिक्रमेला यायचं तुझ्यासोबत. तर मग त्याला फोन करून सांगितलं. तर सुरुवातीला त्यानं ते थोडे कोरोनाच्या कारण देत आडेविडे घेतले, तर थोडा तिचा नकारात्मक हे दिसला. तर मग मी त्याला म्हणलं ठीक आहे, त्याला काहीच बोललो नाही. मग शेवटी आम्ही दोघंच निघायचं तयारी केली आम्ही निघण्याची. आणि नंतर 15 दिवसानं आमच्या मित्राला सुद्धा कळालं, मग तो सुद्धा येण्यासाठी तयार झाला आमच्यासोबत. अशा रीतीने मी एकाचे 2-3 जण आम्ही परिक्रमेसाठी निघालो. तिथं पुण्याला प्रथम आम्ही सुरुवातीला सगळे सामानाची खरेदी केल्यानंतर सुरुवातीला अगोदर माझे जे आराध्य आहेत पुण्याचे आमचे शंकर महाराज धनकोडीचे आश्रम जे आहे त्यांच्या जाऊन मी दर्शन घेतले त्यांच्या प्रकट दिनाच्या दिवशी तिथं. तिथून आमच्या संजीवन समाधीला जाऊन ज्ञानेश्वर माऊलीचे आमचे दर्शन घेतले, ते घराच्या जवळच असल्यामुळं. गजानन महाराजच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेतले, त्यांचे आशीर्वाद घेतले. आणि अशा तऱ्हेने 23 नोव्हेंबर रोजी 2021ला परिक्रमा निघायच्या या तयारीने आम्ही 22 तारखेला 21 तारखेला आम्ही इथून ओंकारेश्वरसाठी निघालो. आम्ही रेल्वेने तिथं ओंकारेश्वरला. तर 22 तारखेला ओंकारेश्वरला पोहोचलो आणि तिथले मादांचं जेव्हा दर्शन घेतले, तिथल्या मादांचं ओंकारेश्वराचं ममलेश्वराचं दर्शन घेतलं. तिथल्या अनिल शास्त्रीजी तिथले जे पुजारी आहेत तिथले परिक्रमाचे संकल्प वगैरे सांगतात सोडतात, ते बरेच जण सगळे जे परिक्रमा करतात त्यांना ते योग्य रीतीने मार्गदर्शन करतात परिक्रमेच्या संदर्भात. तर त्यांच्याकडे जाऊन संकल्पच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा केली. तर त्याने मग काय काय सामान लागते, परिक्रमा कशी करायची असते, परिक्रमाचे काय नियम असतात ते पूर्ण आम्हाला त्यांनी समजावून सांगले, परिक्रमा कशी करायची. आणि त्यांच्यासमोर मार्गदर्शन घेऊन मग दुसऱ्या दिवशी ओंकारेश्वराचे दर्शन घेतलं. आणि ओंकारेश्वराची माधांताची एक छोटी परिक्रमा करावी लागते अगोदर, ती माधांताची परिक्रमा केली पर्वताची. नंतर सकाळी येऊन गजानन महाराजच्या मंदिरात तिथं म्हणजे भक्त निवास आहे तिथं थांबलो. सकाळी 5ला उठून अनिलदासजी महाराजाच्या आश्रमाजवळ ज्याच्या गोघाटाच्या वर जवळ तिथं
तिथून गोघाटावर आम्ही आलो. गोघाटावर आमच्या संकल्प तिथं त्यांनी संकल्पपूर्ती जी केली, त्यांनी पूजा ती संकल्प परिक्रमाला जाण्यासाठी. आणि एकदा ते संकल्पपूर्ती होऊन तिथून बाकीचे क्षोरकर्म वगैरे सगळे हे काम करून पूजेचं बॅगा वगैरे संकल्पपूर्ती केली. आणि पाठीवर आमचे शाख वगैरे ते परिक्रमेचे सगळे जे लागते ते सामान ते पाठीवर लागून तिथून परिक्रमेला आम्ही सुरुवात केली 23 नोव्हेंबरला, 23 नोव्हेंबर 2021ला. तर निघताना मी परिक्रमेला एक संकल्प केला होता की पूर्वी जे मी या नर्मदे हार जे पुस्तक वाचले होते आणि जे परिक्रमावासी केली होते त्यांनी त्याप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जितकं शक्य होईल तो नर्मदा मैयाच्या किनाऱ्यानं किती अवघड रस्ता जरी असला तर तिथूनच परिक्रमा करायचं ठरवलं होतं नर्मदा किनाऱ्यानं. आणि जे शुलपाणीचं जे कठीण जंगल, जे भीतीदायक जंगल जे आहे ते शुलपाणीच्या जंगलातून जाण्याचा आम्ही निश्चय केलेला होता. आणि त्याच्या पुढे जिथे जिथं होईल, किती अवघड जंगल असो किंवा मया किनारा किती अवघड असो, त्याच्या किनाऱ्याने जायचा आम्ही संकल्प केला. त्याचप्रमाणे निघतानाच मी एक संकल्प केला की प्रत्येक जण परिक्रमाला सकाळी निघताना मयाच्या जलाची पूजा करून आरती करून स्नान करूनच निघावं लागते सकाळी पहाटे 4 वाजता. पण मी एक संकल्प केला की मी तर सकाळी तर स्नान करीनच निघताना, पण संध्याकाळी सुद्धा ज्यावेळेस परिक्रमेहून जाऊन ज्या आश्रमात थांबून दिवसभर चालून तर अगोदर स्नान करून मी रात्रीची पूजा आरती करील असे मी संकल्प केला होता. आणि तो मया कृपेने मी सांगायला आनंद वाटतो की पूर्ण परिक्रमाची जवळपास हजारो लोक होते त्यावेळेस. त्याच्यामध्ये फक्त मी 1-2% जे लोक असतील की जे दोन्ही वेळ स्नान करून परिक्रमा करणार, त्यापैकी मी एक होतो. आणि मया कृपेने मयाने मला कुठे थोडीशी कसोटी घेतली तिने. मंडळाच्या जंगलात वगैरे जिथं कुठं प्यायला सुद्धा पाणी नसायचं ते तिथं सुद्धा माझी स्नानाची व्यवस्था केली आहे त्यांनी. आणि पूर्ण परिक्रमेमध्ये माझे दोन्ही वेळा स्नान होऊन माझी पूर्ण मया किनारीने अवघड रस्त्यानं आणि कुठलेही आजार न येता साधं सर्दी पडसे किंवा ताप हे कुठलेच मला आजार 4-5 महिन्यामध्ये आला नाही मला. ती केवळ या मयाची कृपा होती म्हणावं लागेल की मयाची मला परिक्रमा पूर्ण घ्यायची होती. आणि अतिशय चांगल्या ठणठणीत आवश्यक मयाने माझी पूर्ण परिक्रमा करून घेतली. ही माझ्या मयाची माझ्यावर अतिशय कृपा. तसेच माझे गुरु महाराज जे गुरुजी आहेत शंकर महाराज, या सर्वांच्या आशीर्वादामुळे माझी परिक्रमा पूर्ण होऊ शकली आहे. तर जवळपास 5.5 माझ्या परिक्रमामध्ये 158 दिवस माझी परिक्रमा झाली. म्हणजे मी आरामाने केली होती. लोक तरी खूप घाईघाईने परिक्रमा करते. तर माझ्या भरपूर वेळ असल्यामुळे मी अगोदर ठरवलं की जितका वेळ होईल ते मयाच्या सानिध्यात राहायचं या इच्छेनेच मी तिथे गेलो होतो. त्यामुळे काही घाईगर्दी केली नाही मी निघण्याची आणि चालण्याची. दररोज 25-30 किलोमीटर चालायचोच मी दररोज. पण परिक्रमेमध्ये नुसते केवळ परिक्रमा न करता चलता जवळजवळ नामस्मरण करीत चालायचं. दिवसभर नामस्मरण करीत पावला गणित नामस्मरण करीत होतो. त्याचप्रमाणे पूर्ण परिक्रमेमध्ये मी 6 वेळा गुरुचरित्राचे पारायण करण्याचा मला एक भाग्य आलं तिथं. 3 दिवस दत्त जयंतीला 3 दिवसाचं गुरुचरित्राचं मुख्य पारायण केलं. त्यानंतर 5 वेळा तिथं माझे आराध्य होते श्री वासुदेव श्री टेंबे स्वामी, तिथं नर्मदा किनारी त्यांनी 6 ठिकाणी त्यांनी चातुर्मास केलेला होता. ते थांबले होते. ते त्यांनी जिथे चातुर्मास केला तिथे मी गुरुचरित्राचं सप्तशती गुरुचरित्राचं पारायण करायचा योग केला. आणि तिथं मला योग आला. त्याचा परिक्रमेमध्ये 6 ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण करायचा योग आला. त्याचप्रमाणे तिथं भागवत मी घरी वाचत असतो तर परिक्रमे सुद्धा मला भागवत कथा ऐकण्याचा मला योग आला. रामकथा ऐकण्याचा योग आला. तिथं अखंड रामायणचा पाठ करायचा योग आला. ही नुसते परिक्रमाच नाही केली तर मानसिक जे माझे जे इच्छा होत्या माझ्या जे मी घरी पालन करत होतो तोच परिक्रमे सुद्धा मी पूर्ण मया कृपेने माझी ती आणि गुरुकृपेने माझी ती पूर्ण इच्छा पूर्ण झाली. आणि 5 महिन्याची 5.5 महिन्यामध्ये 4.5 महिन्यामध्ये 146 दिवसात माझी परिक्रमा पूर्ण झाली पैचालनं. बाकी तिथं मग मुद्दाम ते परिक्रमेसाठी थांबलो ते 10-12 दिवस तो वेगळे. पण परिक्रमा चालण्याला मला 146 दिवसात माझी परिक्रमा पूर्ण झाली. तर ही पूर्ण परिक्रमेनुसार पूर्ण थंडीचे 9 डिग्री सेल्सिअस मध्ये थंडीमध्ये उठणं, सकाळी 5 वाजता झालं, 5 वाजता स्नान करणं, सकाळी 5 वाजता 4 वाजता. पुन्हा डिसेंबर महिन्यात तिकडं भर पावसात 2 दिवस 8 किलोमीटर चालण्याचा योग आला. पावसाळा बी घेतला थंडीच्या दिवसात. त्यामुळे आणि त्यानंतर मार्च आणि एप्रिलमध्ये तिथं एप्रिलमध्ये जवळपास 44-45 डिग्री ऊन असते त्यावेळेस. तशा कडक उन्हात मी दररोज 30-35-37 किलोमीटर दररोज चालत गेलो मी. तरी कुठल्याही प्रकारचा शिना नाही, थकवा आला नाही किंवा कंटाळा नाही आल्या. आणि अशा इतक्या खडतरीच्यात जे लोक म्हणतात परिक्रमा करणं किती कठीण आहे तर त्याचा अनुभव घेत आणि नामस्मरणाचा आनंद घेत
गुरुचरित्राचा पारायण करीत गुरु मंत्राचा जप करीत माझी परिक्रमा पूर्ण झाली. ही म्हणजे मयाची आणि माझ्या गुरुची कृपा आहे, माझ्यावर मी मानतो. तुम्हाला परिक्रमेमध्ये कोण कोण संत मंडळी भेटली आणि त्यांनी काय काय मार्गदर्शन केलं त्याबद्दल थोडंसं सांगा. हा, परिक्रमेला निघण्यापूर्वीच मी आपले सियारामजी बाबा तेले भट्ट्यांचे ते नर्मदा खंडातले सर्वात जुने आणि एकमेव महान संत सध्या आहेत ते. आणि प्रत्येकाच्या पुस्तकामध्ये ज्यांनी परिक्रमा केलेली आहे त्यांच्याबद्दल त्यांना उल्लेख केलेला आहे. तर त्यांची दर्शन तर घ्यायची मला खूप उत्कंठ आणि इच्छा होती त्यावेळेस. तर ज्यावेळेस मी त्यांच्या बकावून त्यांच्या तेली भट्ट्यांकडे सगळे जायचं निघालो होतो आम्ही त्यावेळेस. तर तेली भट्ट्यांना निघण्याच्या अगोदर मी हनुमानचे हे कळाले की ते हनुमानजीचे खूप कट्टर भक्त आहेत ते. तर म्हणून मी हनुमानजीची प्रार्थना केली की हनुमानजी मला सियाराम बाबाचे दर्शन एकांतात व्हावं एकट्याने कोणी मिळून. कारण त्यांच्याकडे असं ऐकलं होतं की त्यांच्याकडे हजारो लोकांनी त्यांचे शिष्य त्यांच्या समुदायाच्या समोर बसलेला असतो. तर इतक्या शिष्य समुदायात आपलं दर्शन होणे थोडं दुरापास्त आहेत, म्हणजे तितका आनंद येणार नाही. तर एकांतात त्यांचे दर्शन व्हावं म्हणून मी निघतानाच तिथून बकावून निघताना तर त्यांचा मनात ही प्रथान केली हनुमानजीला की मला त्यांचे दर्शन एकांतात होऊ दे. आणि मी हनुमान चालिसाचा पाठ करीत निघालो तिथून कंटिन्यू एकसारखं हनुमान चालिसाचा पाठ मनात नव्हे केलं. तर तेली भट्ट्यांना जेव्हा मी सकाळी निघाल्यानंतर दुपारपर्यंत तेली भट्ट्यांना पोहोचलो. दुपारपर्यंत मनात सारखं नामस्मरण करीत होतो, हनुमान चालिसाचा पाठ करीत होतो. आणि योगायोगाने जेव्हा मी तिथं तेली भट्ट्यांना पोहोचलो तिथं तेली भट्ट्यांना तर त्याचे बाबाजीची जे कुटी आहे वर कुट्यावर तर कुट्यामध्ये पाहिलं तर बाबाजी तिथे नव्हते. तिथं सियाराम बाबाजी लोक तिथल्या शिष्य वर्गाने सांगितले की बाबाजी खाली घाटावर बसले आहेत म्हणून योगायोगाने. तर मग खाली ते बॅग वगैरे मी ठेवून तिथे खाली घाटावर त्यांच्या दर्शनाला गेलो खाली. तर माझं भाग्य असं की खाली ते घाटावर एकटेच बसलेले होते. माझी जी इच्छा होती की त्यांनी मला एकांतात दर्शन द्यावं. तर खाली ते घाटाचं बांधकाम चालू होतं आणि तिथल्या ते शिष्य सेवक वर्गासोबत ते चर्चा करीत बसले होते. 2-4 सेवक होते काम करणारे, त्यांच्यासाठी सेवक एकटेच बसलेले होते. दोघं जसं काही लोकांची गर्दी अजिबात नव्हती, फक्त 2-3 लोक होते. म्हणजे हनुमानजीने म्हणजे मनातली इच्छा पूर्ण केली त्याची. मग खाली घाटावर जाऊन त्यांच्या पायाजवळ जाऊन बसलो. त्यांच्या पायाचे दर्शन घेतले तिथं आणि त्यांच्या बाजूला बसलो त्यांच्या दर्शन घेऊन. ते जे बोलत होते ते ऐकले. 15-20 मिनिट आम्ही एकांतात मी आणि बाबाजी आणि त्यांचे 2 शिष्य 3-4 लोक होतो आम्ही त्यावेळेस. 15-20 मिनिट म्हणजे माझी मनातली इच्छा होती ती पूर्ण झाली. त्यांच्यासोबत वर चलत मग आम्ही घाट पायऱ्या चलू जवळपास 60-70-80 पायऱ्या आहेत. ते बाबा ते इतक्या त्यांचं वय सध्या ते 115 ते 120 वर्ष वय सांगतात त्यांचं. नुसते ते कोपिन म्हणजे लंगोटी घातलेले असतात. दिवसातून फक्त एक वेळा जेवण करतात साध्या हाताने करून ते. आणि शिडशिडीत त्यांची देह एसटी इतके 115 इतके थंडी वाऱ्यात अंगावर दुसरं कुठलंही वस्त्र वापरत नाही. ही म्हणजे जे नर्मदा खंडातले असामान्य संत आहेत ते. तर त्यांच्यासोबत वर 20-60-70 पायऱ्या मी त्यांच्यासोबत वर चालत आलो त्याच्यासोबत. आणि मनातली जी माझी इच्छा होती ती पूर्ण झाली. नंतर ते त्यांच्या कुट्यात गेल्यानंतर त्यांच्यासोबत गेलो. कुट्यात बसल्यावर त्यांनी प्रसाद वगैरे दिला. तसं ते जास्त ते चर्चा विचारले तर करीत नसतं ते जास्त, पण ते पाहून हसले आणि प्रसाद वगैरे दिला. पुन्हा परिक्रमावासीसाठी प्रत्येक परिक्रमावासीला जे देते ते उदबत्ती पोळा देते, फराळाचं देते, बाकी पूजेचे साहित्य देते ते सर्व दिलं. त्यांच्यासोबत बराच वेळ बसल्या. आणि नंतर मग त्याच्या 15 नंतर जवळपास 200-300 लोक आले मग दर्शनासाठी. इतकी गर्दी झाली की तिथं म्हणजे पाय ठेवायला जागा राहिली नाही. ती माझी जी इच्छा होती त्यांच्यासोबत एकांतात राहायची तर ती मैयानं म्हणजे पूर्ण करून घेतली हनुमानजीच्या कृपेने. त्यानंतर मला दुसरे संत होते आपले भालोचेचे प्रतापे महाराज, शरदचंद्रजी प्रतापे. तर त्यांचे दर्शन घ्यायचा आणि त्यांच्यासाठी संभाषण करण्याचा योग आला. योगायोगानं ज्यावेळेस मी तिथं तपोवनून निघालो तर माझी दत्त जयंती करायची माझा इच्छा होती. तिथं गुरुचरित्र पारायण दत्त जयंती माझी भालोदच्या प्रतापे महाराजांकडून अशी इच्छा होती. पण ते चालण्याच्या याच्यामध्ये तिथून 200 किलोमीटर अंतर असल्यामुळे ते होणं शक्य नव्हतं. तर माझा दत्त जयंतीचा योग आम्हाला तपोवनला ते पूर्णानंद सरस्वती स्वामी महाराजच्या तिथं आला. तिथं 3 दिवसाचं पारायण केलं. तिथं माझे मित्र भालचंद्र वडगावकर होते, त्याच्यासोबत त्यानं आग्रह करून तिथं थांबून घेतलं आणि तिथं 3 दिवस राहिलो. गुरुचरित्राचं पारायण केलं तिथं. तिथून मग चालत जेव्हा निघालो तर त्या योगायोगानं गुरुवारीच मी तिथं पोहोचलो. ते प्रतापे महाराजाच्या भालोदला तिथं त्यांच्याकडे जालो. दुपारी संध्याकाळी भेटलो, त्यांचे दर्शन वगैरे घेतलं.
तर मग योगावन त्यांच्या पुढे जास्त लोक नव्हते, त्याचा 2-4 त्यांचे शिष्य परिवार होता मुंबईचा, पण कोणी काही बोलत नव्हतं, नुसते बसून होते. पण मला त्यांच्याशी बोलायची, संभाषण करण्याची मनातून इच्छा होती, म्हणून त्यांच्याशी मी नर्मदे हर म्हणून त्यांचे संभाषण सुरू केलं. महाराजाला त्यांचं वैयक्तिक त्यांचं आयुष्य विचारलं. आता एवढे मोठे महान संत वैयक्तिक आयुष्याबद्दल सहसा ते बोलायचं टाळतात, पण माझं भाग्य मोठं की त्यांनी स्वतःच्या आयुष्याबद्दल सांगण्यास सुरुवात केली. की ते राहणारे अमरावतीचे होते, अगोदर ते पेपर संपादक होते आधी साप्ताहिक सकाळमध्ये, नंतर अध्यात्मामध्ये कसे आले, त्यांचे जे गुरुचर्चा त्यांनी पारायण कसं केलं, त्यांनी परिक्रमा कसं केल्या. 1985-86 साली त्यांनी परिक्रमा केली. त्यावेळेस त्यांनी सांगितले की त्यांना फक्त 2 वेळाच फक्त तयार जेवण भेटलं होतं, भोजन. बाकी त्यांना सगळं हाताने करून स्वयंपाक करावा लागला. 1985 साली इतकी खडतर परिक्रमा होती. तर त्यांच्याशी बराच वेळ म्हणजे 15-20 मिनिट त्यांच्याशी संभाषण करण्याचा योग आला. तर त्यांनी मग संभाषण करून आग्रहानं त्यानं स्वतः येऊन आम्हाला जेवणासाठी आम्हाला व्यवस्था केली. जेवणासमोर आमच्या समोर उभा टाकून त्यांनी काय हवं काय नाही त्यांनी लक्ष देऊन आमच्याकडे पूर्ण लक्ष दिलं. त्यांच्या पण निघताना सुद्धा त्यांनी काय तुम्हाला वस्तू काय जे पाहिजे असेल तर निसंकोच मागून घ्या असं सांगितलं. निघताना मी त्यांना तिथं इच्छा केली की मला इथं गुरुचरित्र पारायण करायची इच्छा आहे. तर त्याने आनंदाने त्यांनी परवानगी दिली. त्यांनी तर तिथं सुद्धा मी गुरुचरित्र पारायण केलं त्यांच्या. त्यानंतर तिथून झाडेश्वरचे जगदीश बापू जे येते, हे बी दक्षिण तटावरचे अतिशय महान संत आहेत तिथले. ते तिथे जाऊन त्यांच्या दर्शनाचा योग आला, दर्शन घेतलं. मी ते ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस मी माया किनारी गेलो होतो. तर तेवढ्या वेळात ते आमच्या रूम मध्ये येऊन गेले होते, जिथे आम्ही थांबलो होते तिथे येऊन गेल्याचं कळालं. मग मला चुटपुट लागली की आपल्या यांचं दर्शन झालं नाही. तर मग माझ्यासोबत एक गिरनारचे योगेश महाराज म्हणून होते. तर त्यांनी मग मला सोबत घेऊन आपण त्याला जाऊन भेटूत म्हणे. तर मग मंदिरात जाऊन आम्ही त्याला भेटलो होतो. मग त्या योगेश महाराजांनी माझा परिचय करून दिला, हे तुम्हाला भेटू इच्छितात म्हणे महाराज. मग मी त्यांना म्हणलं महाराज मुझे आपको मिलने की बड़ी इच्छा थी, तो 15 साल से मैं आपके मिलने के लिए मैं आतुर था. मग ते हसले माझ्याकडे बसून. मग म्हणले ते 15 साल तुम ठीक है म्हणे, अभी 15 साल हम तो आपने हमारा इंतजार किया, अभी आप 15 साल हमारे साथ रहो म्हणे, हमारे साथ आश्रम में तुम. हसून म्हणले रहोगे क्या? तर मी हसून म्हणले ये तो हमारा भाग्य रहेगा, आपके साथ रहने का तो आप हमको बुला रहे तो हमारे इससे और भाग्य क्या हो सकता है. अशा वेळेस 5-10 मिनिट त्याची चर्चा केली. मग त्याच्यासोबत मी फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. तर मग त्यांनी सध्या सांगितलं की सध्या आजकालचे साधू पुरुष फोटो काढणे योग्य नाहीत म्हणून सांगितलं. सध्या आजकाल जमाना बरोबर योग्य नाही. योगायोगाने त्यांनी पालघरला जी एक साधू हत्याची जी घटना घडली होती त्याच्या संदर्भात ते काहीतरी बोलले माझ्याशी, आणि फोटो नाही काढू द्या, त्यांचा जो मोठा फोटो होता याच्यासोबत काढा म्हणून सांगितलं. तर त्यांनी हे एक योग त्यांच्यासोबत मोठी चर्चा करण्याचा योग आला. त्यानंतर उत्तर तटावर ते अनिलजी जहागीरदार आहे त्यांना, जे मंडलेश्वरला तिथे वासुदेव कुटीर म्हणून आहे. तिथे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी 2 चातुर्मास केले होते त्यावेळेस 1904ला. त्यावेळेस 1904ला तिथं त्यांनी 1904 आणि 1908ला असे 2 त्यांनी तिथं चातुर्मास केले होते. आणि तिथं जास्त ब्राह्मणाचे घर नसल्यामुळे केवळ अनिलजी जहागीरदारच्या घरी त्यांनी भिक्षा घेतली होती. एकाच घरातून त्यांनी 2 महिने ज्यावेळेस संन्यासाचा जो चातुर्मास आहे 2 महिन्याचा, 2 महिने त्यांनी त्यांच्याच एकाच घरून भिक्षा घेतली यांच्या आईच्या हस्ते त्यावेळेस. तर यांच्यावर त्यांचा फार मोठा वरद हस्त आहे त्यांच्यावर. अनिलजी महाराज फार मोठे साधू पुरुष आहेत, ते सुद्धा महान साधक आहेत ते सध्या. तर त्यांच्याशी जाऊन भेटलो, त्यांच्याशी माझा पर्याय हे दिला की असं माझी बी इथं गुरुचरित्र पारायण करायची इच्छा आहे, तर मग माझी तुमच्या आश्रमात थांबण्याची इच्छा आहे. मग त्यांनी सांगितलं तुम्ही इथं महाराष्ट्राचे लोक इथं तुम्हाला इथं फक्त खिचडी मिळेल म्हणे खायला, बाकीचे पदार्थ मिळणार नाही. मला इथं जे काही मिळेल मला तुमचा प्रसाद म्हणून भेटणार, मला अन्न म्हणून नाही, हे प्रसाद आहे माझे. मग ते खुश झाले माझ्या पाहून. तर मग बऱ्याच वेळ माझ्या महाराष्ट्राचे लोक गेलं तर इथं वेगवेगळे पदार्थ मागतात म्हणून मुद्दाम तुमच्याशी असं बोललो म्हणे मी. तर तुमचे मग माझ्या उत्तराने ते खुश झाले. तर मग नंतर मग बऱ्याच वेळ माझ्याशी बोलत बसले. त्यांनी त्यांच्या परिक्रमे केलेले 2000 त्यांनी 2 परिक्रमा केल्याचे सांगितले 280च्या, त्याचे सुद्धा अनुभव मला सांगले. आणि 1-1.5 तास त्यांच्याशी चर्चा केली राहण्यासाठी. आणि नंतर मग माझ्या खांद्यावर हात टाकून म्हणले आता आपण मित्र झालो म्हणे, आता मित्रासारखे जाऊन. आता ही माझ्यासाठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे की अनिलजी जहागीरदार सारखे ज्यांच्यावर वासुदेव सरस्वती स्वामी स्वामाचा त्यांचा वरदहस्त आहे ते मला मित्र म्हणतात, याच्यापेक्षा भाग्य काय असू शकेल. असे हे 4 संत झाले. दुसरे एक राजेशजी महाराज म्हणून राजेशदासजी महाराज भोमरी कोटीला होते अंडियाच्या जवळचे. त्यांनी सुद्धा माझ्यावर असंच प्रेम केलं, त्यांच्यासाठी खूप चर्चा झाली. त्यांनी आग्रहानं जीव घातलं
आग्रहानं ठेवून घेतलं, त्यांच्यासाठी राहण्याचा आनंद आला. अजूनही बरेचसे परिक्रमे 8-10 मोठमोठे साधू संत मला भेटले त्यांची, पण आता वेळेच्या याच्यात वेळेअभावी मी सगळ्यांना सांगू शकत नाही. पण ह्या 4-5 महात्म्याचं माझ्यावर नेहमी त्यांच्या माझ्यावर वरदास राहिला परिक्रमेमध्ये, ज्याची आपण यांच्या केली होती. प्रत्येक परिक्रमावासीला कुठल्या ना कुठल्या प्रकारचे अनुभव, दिव्य अनुभव येतच असतात. मग या प्रत्येकाला आपापल्या पात्रतेनुसार ते आणि तुमच्या श्रद्धेनुसार अनुभव देतच असते. मला सुद्धा पूर्ण परिक्रमेमध्ये अनेक प्रकारचे अनुभव आले. जाताना मला परिक्रम निघताना मैया आपणाला दर्शन देईन अशी मनात कुठेतरी हे होती की मला खात्रीने मैया त्यांच्या आपल्या दर्शन देणारच म्हणून होता. तर मनात अशी इच्छा असताना योगायोगानं जेव्हा मी खलघाटला गेलो, खलघाट आश्रम आहे खलघाटला मैया किनारी, तिथून त्या पुलाहून खलघाटहून दुपारी निघालो आम्ही. मी आणि माझी व्याई सोबत होते, सुधाकरजी घोरमाडे. आम्ही 2 जण दुपारी तिथून निघालो होतो. तर खलघाट आश्रमातून निघाल्यानंतर गावात 3-4 किलोमीटर गेल्यानंतर खलबुजुर्ग म्हणून एक गाव लागते, जंगलामध्ये जातं. खलबुजुर्गहून जाताना गावाच्या शेवटच्या टोकाला एक असा टर्न आहे, तिथं एक असं वळण येते. त्या वळणाच्या समोर तिथं घनदाट जंगल आहे, तिथं समोर तिथं सागाच्या वर झाड लागलेले घनदाट लागलं. आणि तिथं त्या खुणा केलेल्या रस्त्यात जाण्याच्या बाणाच्या खुणा केलेल्या असतात तिथं प्रत्येक माया किनारी. तर ते बाणाच्या खुणाचे म्हणजे मी नामस्मरण करीत थोडं वेगानं जात होतो पुढे. त्याचा पाठीमाग माझे व्याई पाठीमागून हळूहळू येत होते नव्हता. तर ते समोर जेव्हा ज्या वळणावर मी आलो, त्या वळणापासून जे एक रस्ता होता छोटासा जंगलातून जाण्यासाठी, तर ते बाणाचं तिथं खून केलेली होती पुढे जाण्यासाठी. पण माझं ते लक्षच गेलं नाही, दुर्लक्ष झालं. म्हणजे नामस्मरणामध्ये मी आपल्या धुंदीत असल्यामुळं मी सरळ असं वळणाहून डांबोर रोड होता थोडा छोटासा, आणि दोन्ही कोण दाट झाडी होती. त्या डांबोर रोडनं पुढे गेलो. पुढे गेलो तर जवळपास 2-3 फरलांग पुढे गेलो असं दाढीला. पाठीमागे पाहिलं तर व्यायिका दिसले नाही. पाठीमागे जमीन कदाचित पाठीमागून येत असेल म्हणून पुढे असं जात राहिलो मी. असं बरं 2-3 फरलांग गेलो पुढे, तर अचानक दोन्ही कोण दाट झाडी. तर समोरून एक मोटरसायकलवाला आला अचानक समोरून मोटरसायकल थांबला माझ्या समोर. मग मला म्हणे, बाबाजी आप तो गलत रास्ते से आए हो, म्हणे ये रास्ता चूक भूलो गए आपका रास्ता, ये रास्ता उधर चिचली नहीं जाता, बोले चिचली आपको पीछे जाना पडेगा म्हणे. गेला असा घ्या. तर मग असं मला म्हणून तो मोटरसायकल आलेला तो पुढे न जाता परत निघून गेला तो. म्हणजे याचा अर्थ होती केवळ मला सांगण्यासाठी तो तिथं आला होता काय, मला असं वाटलं निघून. तो परत निघून गेला. तर मी परत आलो. मग जिथून हे केलं होतं तर तिथून परत आलो, 2-3 फरलांग परत आलो. परत ते झाडं दिसले आपले दाट झाडेले सागवानचे. तिथून एक छोटासा पायवाट दिसली अजून. त्या पायवाटाने अजून घुसलो. अजून मी आपल्या धुंदीतच होतो. अजून बाण वगैरे काय निशाणी वगैरे पाहिलं नाही मी ना सर. परत अजून चलत राहिलो असून तिथून दुसऱ्या रस्त्यानं, अजून एक दुसरा जिल्हा दुसऱ्या पावलवाटेने गेल्यानंतर तिथून अजून जवळपास 2-3 फरलांग गेलो असून 1-1.5 किलोमीटर गेलो असून तिथं 1-1.5 किलोमीटर तिथं आजूबाजूला दाट झाडी आणि शेती लागली. तिथून मी आपलं चलत राहिलो. तितकं तिथं ते काहीतरी मेंढपाळ होते, दोघे मुलं होते, मेंढपाळाचे मेंढ्या पाळत होते. तिथून मला हात तिथून आवाज दिला, बाबाजी यार इधर किधर जा रहे हो, म्हणजे तुम गलत रास्ते ऐसे आए हो, म्हणे इधर रास्ता ये नहीं जाता, ये दूसरे ये जाता है, म्हणे इधर से रास्ता नहीं है जाने के लिए. मी अजून मनाने गेला, अरे साल एकदा चुकलो आपण रस्ता, दुसऱ्यांदा अजून रस्ता चुकलो, हे काय झालं म्हणून तिथून अजून परत आलो. अजून जिथं निघालो 1 किलोमीटर परत आलो पहिल्या ठिकाणी. तिथं 2 मिनिट शांतते उभा राहिलो. मग आता पाहिलं आता नेमका खरोखर रस्ता कुठं, ते आपलं खून कुठे जाण्याची दिसती का पाठी वगैरे ते पाहिली. तर मग एका झाडावर छोटे बाणाची खून केलेली दिसली पलीकडे, आणि तिथून एक पायवाट होती तिसरी. मग तिथून मग आम्ही आता 2 वेळा रस्ता चुकला, त्या पायवाटेला मग निघालो. आता मग मनात चिंता लागली माझी की माझी व्याई आता खरंच पाठीमागे राहिली का पुढे गेले रस्त्याने, काहीच त्याला मार्गच नव्हता कळायला. तरी मी ठीक आहे कुठे भेट होईल म्हणून निघालो तिसऱ्या रस्त्यानं. मग तिसऱ्या रस्त्यानं बरं गेलो. तिथून 2-3 किलोमीटर गेल्यावर एक छोटासा आश्रम लागला. त्या आश्रम मध्ये ते बाबाजीने हात बोलावलं. तिथं नर्मद्यार केलं त्यांनी, चहा वगैरे दिला त्यांना, काळा चहा घेतला. तिथून त्यांना नर्मद्यार करून निघालो पुढून. आता मग तिथून जंगल संपलं. तिथून आता खडकाळ पायवाट सुरू झाली डोंगराची. तर ते पायवाटेने निघालो पुन्हा. तर एका ठिकाणी पायवाट संपली आणि त्या ठिकाणी मोठा टायरचे खुणा दिसल्या रोडच्या चांगल्याचा. तर मी आता हेच रस्ता असेल. मग ते एक रस्ता उजवीकडे गेलेला होता, सरळ जाणारा एक रस्ता होता. मी जाऊ लागलो, एक उजवीकडे मोठा रस्ता गेलेला दिसला. परत मग मनात काय आलं की हेच रस्ता असेल म्हणून त्या उजवीकडच्या रस्त्यानं मी, मातीचा रस्ता होता धुळीचा, त्या रस्त्याने निघालो.
पण त्या रस्त्याने नाही गेलो तर तिथून अजून 2-3 किलोमीटर गेलो तिथून मग काटेरी वन लागलं घनदाट जागेचा आणि खाली वस्त्रगाळ माती लागली खूप म्हणजे पिंढऱ्या इतकी माती गाळ आणि ऊन तर इतकं वरती तपायले भयंकर उन्हाचा ताप माणूस नाही कोणी सोबत नाही पाठीमागं पाहिले तर एक बी चिट पाखरू नाही समोर कोणी माणूस दिसणं आणि इतक्या याच्यातून घामाच्या धारा लागल्या मला पुन्हा विचारावं कोणाला तर तसं थोडं चाललं आलो की तितक्या 2-3 मिनिटांना पाठीमागून एक ट्रॅक्टरवाला आला मग ट्रॅक्टरवाला थांबला मला पाहून थांबला ट्रॅक्टरवाला बाबाजी इधर कहाँ जा रहे हो बोले तुम ये रास्ता तो मैया किनारे जाता है म्हणे तुम ये रास्ता गलत आ गया बोले तुम इधर से रस्ते आगे से देखो बोले किसको पूछ लो अरे बाबा म्हणलं आता हे तर 2दा चोरलं हे 3री वेळ रस्ता चुकला म्हणलं आज मैयाच्या मनात काय हे कळलं ना म्हणलं मला आज मैयाला म्हणलं मैयाची प्रार्थना केली आज आता अवघड आता त्यावेळेस जवळपास ऊन कलतील लागलं होतं पण 4 जवळपास वाढले होते आता संध्याकाळ मैया किनारी जवळपास 4-4:30 अंधार पडते तिकडचा मैया किनारी हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे आता मला चिंता लागली आता इकडं तर रस्ता नाही म्हणाले तर रस्ता हुडकीत जायचं कुठं आता तर धुळीनं अंग सगळं गावून गेलं घामानं अंग डबडबून गेलं तसंच थकून गेलो मला तर मैयाचा धावा करीत जप करीत निघालो मैया आता तूच वाचव म्हणून असं अजून अर्धा 1 किलोमीटर गेलो तरी रस्ता कटच नाही ते आजूबाजूच्या दाट झाडी ते काटेरी झाडी त्याच्यात मग शेवटी इतकं मनानं व्याकुळ झालो आणि मैयाचं मग जोरात पुकार केला एक मनातून अचानकच येऊन गेलो तोंडातून निघेलो हे मा असं म्हणून जोरात म्हणलो ओ मैया म्हणून असं हे मा मग आता हे मा म्हणलो की असं समोर तर कोणीच नव्हतं पाहिलं तर चिटपाकरू नाही समोर आजूबाजूला पूर्ण दाट झाडी त्याची काटेरी झाडी हे मा म्हणायला 1 सेकंद बी नाही गेलं त्या 2-4 सेकंद झाले असते हे मा म्हणलं की मी हे मा जोरात ओढलं की तितक्यात हा बेटा म्हणून आवाज आला मला समोरून बोलो बेटा असं म्हणून आवाज आला मी एकदम दचकलो इतक्या घनदाट जंगलात इथं कोणी चिटपाकरू नाही मला प्रतिसाद कसा दिला कोण पाहिलं मी म्हणून एकदम बाबा एकदम दचून गेलो मी मग समोर पाहिलं आता थोडं 4 पावलं पुढे गेलो तर पुढे 15-20 फुटावर एका बाबळीच्या दाट झाडाखाली एक वयस्कर म्हातारी बसलेली होती एका समोर एकदम मग तिच्या जवळ गेलो जवळ पाहिलं भीत थोडे मनात जवळ पाहिलं तर तिनं ते नेमाडी तिकडची मध्य प्रदेशचे तिने ड्रेस घातलेला होता तिच्या एक अंगावर तिचा लेंगा आणि शर्ट होतं तिच्या अंगावर पूर्ण आणि मध्यम वहिनी होती माई जवळपास तिच्याकडे चेहऱ्याकडे पाहिले तर गोरी तुकीत कांती होती चेहऱ्यावर तिच्या गोल चेहऱ्याची पण तिचे केस जे होते ते एकदम म्हाताऱ्यासारखे पूर्ण पांढरे केस होते लांब झालेले पडलेले वेणी घातली लांब केस होते खूप बसले मी तिच्यावर गेलो मला पाहिल्यावर बोल बाबा म्हणे की अरे बाबा म्हणे मला पाहिली की चिंतायुक्त मला सोबत म्हणली ती अरे बाबा ये कौन से रस्ते से आया म्हणे तू इधर ये तो गलत रास्ता है म्हणे ये कितने खराब रस्ते जाएगा तो मैया मुझे रास्ता नहीं मिला मैया आ गया अरे बेटा बोले वो उधर चिसली जाने वाला रास्ता तो ऊपर से जाता है म्हणे उधर से वहां से वो पहाड़ी पास से तू इधर कौन से ये गलत रास्ते से कैसा आया बोले ये कितना भयान रास्ता है म्हणे तो कौन भेजा बोले तू इस भाई से आता तिला मग हात जोडून मैया ये मुझे भेजने वाली मैया ये म्हणलं मुझे नर्मदा मैया ने भेजा मला तुम्ही बताओ रस्ता किधर से क्या जाना है म्हणून चिंतायुक्त तिनं तिच्या चेहऱ्यावर चिंतायुक्त भाव दिसले ती मला तिच्या परवा आईच्या चेहऱ्यावर जसे मुलाचे हे असते चिंता तशी तिची चिंतेवर भावले अरे बेटा बोले बहुत गलत रास्ते से आया म्हणे अब एक काम कर बोले यहाँ से तू आगे चला जा म्हणे थोड़ा सा आगे जब जाएगा तो एक थोड़ा ये झाड़ी कट जाएगी एक पहाड़ी रास्ता आएगा वो वहां से ऊपर चले जा वहां से तुझे फिर रस्ता मिल जाएगा म्हणजे ठीक आहे मैया म्हणून नर्मदे हार मग तिला केलं निघालो तिथून मला तर खरंच थोडंसं फिरून पाहिलं मिळलं की बाई इतक्या जंगलामध्ये कसं मग विचार आला मला की इतक्या घनदाट जंगलात इथं चिटपाकरू नाही माणूस नाही ही म्हातारी इथं झाडेखाली काय बसलं काय बसायला कशाला बसली असं मग विचार केला की बहुधा ती इथं ते गुरे चरायला किंवा शेळ्या वगैरे चरायला बसली असतात मग मी आजूबाजूला तिच्या पाहायला चालू निघताना तर शेळी नाही गाय नाही बकरी नाही काहीच त्याच्यासमोर एकटी नुसतं बसली तिच्या मनात मनात विचाराचं काऊर मारलं पण आधी मला चिंता रस्ता सापडण्याचीच होती तिला ते तसे जास्त विचार न करता मी चलत राहिलो पुढे आता हे म्हातारीनं मायानं सांगितलंय पुढे तुला भेटन इतकं जा म्हणतो तसं मग 10-15 मिनिट चलत राहिलो तिचं पूर्ण नामस्मरण केलं तर एकदाच थोडं गेलं की मग ते झाड तिनं म्हणल्याप्रमाणे झाडी कटली आणि थोडंसं मोकळं पठार लागलं तर मग मला श्वासात आला की अरे आपण आता चांगल्या रस्ते आलो की मग नर्मदे हार म्हणून थोडं मला जीव आला की आता आपण आता इथून सापडते आपला रस्ता म्हणून आता दाटी कटली मग तिथून त्याच्यावर थोडं ते टेकडी होती ती टेकडीहून थोडं चढून वर दिसलं तर थोडं दूरवर एक मुलगा ते शेळ्या चाललेला दिसला मग त्याला
मग ते चलत त्या मुलाकडे गेलो पण टेकडी चढून. मग त्या मुलाला त्याला एक चॉकलेट दिलं, त्याला मग रस्ता विचारला, चिखली जाणारा रस्ता कुठे. तिनं मग त्यांना अजून रस्ता सांगितला, या रस्त्यानं तुम्ही असं चढत चढत जा म्हणे थोडं वरी, तिथून तुम्हाला रस्ता भेटेल मी. तिथून मग फरलांगभर वर आलो, वर त्याचं वर. मग तिथून मग त्या माळरानावर आलो मग पूर्ण. तर ते माळरानावर मग तिथून गाडीवर रस्ता तिथून होता जायचा होता. त्या रस्त्याला मग तिथून दूरवर पाहिलं तर एक झोपडी दिसली तिथं. मग झोपडी म्हणलं आता जीवाला मयानं आता आपण तिथं बरोबर पोहोचलोच म्हणलं, आता मयानं रस्ता दाखवला आपल्याला. मग तिथून त्या एक फरलांग बरोबर एक झोपडी पशी माळावर चलत आलो होतो. तिथं येऊन पाहिलं तर माझी व्याही तिथं त्या बाजूवर तिथं बसलेली होती. तिथं जिथं त्यांना येऊन नर्मदे हार केला, तिथं बॅगवर टेकली जीवाला. तिथे एक छोटीशी मुलगी होती तिथे बसली त्या झोपडीपाशी. तर ती परिक्रमाची सेवा करू लागली. गेल्या म्हणे बाबाजीला, म्हणे बाबाजी नर्मदे हार आपू चाय देऊ या, म्हणे मही देऊ म्हणे आपू. तिकडे ते ताकाला मही म्हणतात, तिकडं नर्मदे किनारी ताकाला मही म्हणून ते संबोधतात. मला मही देऊ बेटा म्हणे मला. तर तिनं मला ताक दिलं ग्लासभर. ताक घेऊन बसलो तिथं. मग म्हणलं मग आमची व्यायाला भेटलं. मला वाटलं आता व्याई आता तक्रार केली की किती वेळ झालं मी येऊन बसलो आणि तुम्ही अजून आले नाही. मला व्याई तक्रार करते. मी व्यायाला विचारलं, मी तुम्हाला मी तर किती वेळ झाला म्हणलं. ते मी आता चालू, मी 2 मिनिट झाले, तुम्ही याच्या 2 ते 5 मिनिट झाले असतील मी आता नेमकाच. मला आश्चर्य वाटलं, व्याई मेलं तुम्ही रस्ता कुठे चुकले. नाही मी सरळ आलो म्हणजे ते बाणाच्या खुणा पाहिल्या म्हणजे त्या खुणा पाच मी आलो म्हणजे. तुम्ही कुठे गेलते म्हणे. अरे मी मयाने मला 3 ठिकाणी माझा रस्ता चुकला मला माझा. एक पहिल्या ठिकाणी 2दा तिकडा, तिसऱ्या वेळा रस्ता चुकला इतक्या वेळा. तर तिसऱ्या रस्त्यानं आलो म्हणलं. ते म्हणे मी रस्ता ते म्हणे बरोबर बाणाच्या खुणा पण आलो. मग मी मनात तुम्हाला येऊन किती 5च मिनिट झाले, तुम्ही आज तुमच्या समोर आलो म्हणजे लगेच जातो. मनात मी कल्पना केली, मला किती कमाल आहे. आता मला माझा 3 वेळेस रस्ता चुकला. तीन जवळपास 2-3 किलोमीटर लांब गेलो मी फिरलो. आणि हे सरळ रस्त्याने येऊन कमीत कमी अर्धा 1 तासाचा फरक असायला पाहिजे होता, अर्धा-पाऊण तासाचा. तर ते म्हणाले फक्त मी 5 मिनिटाच्या पूर्वीच पोहोचलो. म्हणजे मैयाची किती कमाल म्हणले. माझ्या 3 वेळ रस्ता चुकून मी बरोबर वेळेवर त्यांच्या येऊन पोहोचलो तिथं. मग त्यांना काही बाकी म्हणलो नाही. मैयाचे मी आभार मानले. त्या मुलीचं नाव विचारलं, तिनं नर्मदा सांगितलं मुलीची. त्या मग आम्ही तिची पाद्यपूजा केली, तिथं थोडा वेळ बसलो. आणि मग तिथून अर्धा 1 किलोमीटर चिचली गाव होतं, त्या गावाला राहते. संध्याकाळी 6 वाजता पोहोचलो अंधार पडायच्या वेळेस. तर मग ही मला माझी मनोदेवता ही सांगते खात्रीनं की ती मला जी 3 वेळाचा माझा रस्ता सहसा कधी चुकतच नाही. एक वेळा चुकू शकते, 2 वेळा चुकू शकते, ते फक्त 7-8 किलोमीटरच्या अंतरामध्ये. आणि 3 वेळा जेव्हा माझा रस्ता चुकला यामागे एखादी, जेव्हा मी एक जोरात मैयाला आवाज दिला त्यावेळेस त्याला दुसऱ्या क्षणाला आवाज तिनं समोरून होकार दिला, तिनं आवाज दिला, तिनं प्रत्युत्तर दिला. तर ते ही मला 100% होती की ती माझी मैया होती. मैयाने मला दर्शन देण्यासाठीच ती माझी दिशाभूल केली, माझा रस्ता चुकला याचा. तर ही मैयाचा मला अनुभव हे पहिल्यांदा तिथं आला. आणि योगायोगाने जेव्हा परिक्रमा झाल्यावर मी आमचे नर्मदे हार आणि ते चंद्रकांत पवारजी जे पुस्तक वाचले दोन्ही त्यांचे, तर त्यामुळे त्यांच्यामध्ये दोघांचा अनुभव मला इतका साम्य वाटला माझ्याशी. तर ते चंद्रकांत पवार लिहिलेले त्यांच्या पुस्तकामध्ये की चिचलीच्या तिथं ज्यावेळेस जिथं माझा रस्ता चुकला होता नेमकं त्या ठिकाणी त्यांच्यासोबत ते परिक्रमा करताना त्यांच्यासोबत एक भोला नावाचा त्यांचा सहप्रवासी होता, त्यांचा परिक्रमावासी भोला. आणि ते निघाले आणि नेमका माझा जिथं रस्ता चुकला त्यांचा तिथंच रस्ता चुकला होता. त्यावेळेस त्यांनी 10 वर्षापूर्वी ज्यांनी परिक्रमा केली तर ते असेच परेशान झाले रस्ता चुकला म्हणून. ते कुणी चिटपाकडू दिसणं, तर त्यांनी मैयाचा पुकारा केला, नर्मदे हार म्हणून. शेवटी कोणी माणूस बी नाही आलं शेवटी. मग शेवटी 5 मिनिटांनी एक गाय येऊन त्यांच्या समोर उभा टाकली त्याच्या. तर मग त्या भोलानं गायच्या पाठीवर हात ठेवला, मैया तुम्ही रस्ता बसा म्हणून. तर ती गाय यांना बरोबर त्या 3-4 किलोमीटर रस्ता यांना दाखवीत त्यांना त्या एका गावाजवळ घेऊन गेली, त्या चिचली गावाच्या जवळ, त्या अलीकडच्या झोपडपट्टी यांना सोडली. तर मग यांनी त्या गावाजवळ गेल्यानंतर 2 मिनिट यांनी एकमेकाशी चर्चा करू लागली आणि सहज पाठीमागं पाहिलं ती गाय गायब झाली. ती एका 5 सेकंदात ती यांना वाटलं कुठे जंगलात गेली काय. यांनी पाहिलं तर जंगल नव्हतं, काय नव्हतं, सगळं माळरानच होतं फटार. तर 1 मिनिटात ती गायब झाली. तर ते बाजूच्या झोपडीवाल्याने विचारले की असं आमचा असा रस्ता चुकला होता, त्या गायीने आम्हाला दाखविलं म्हणजे तुमचीच गाय असेल मी. त्यांनी आदिवासीला सांगितलं. तर ते आदिवासी म्हणला आमच्याकडे त्या गावात इथं गाव नाही, एक बी गाय नाही म्हणे इथं, आमच्याच काय आजूबाजूच्या पंचकृषीच्याकडेच कोणाकडेच गायी नाही म्हणून त्यांनी सांगितलं. तर हे अनुभव मला जिथं रस्ता चुकला होता तिथं नेमका त्या चंद्रकांत पवारजीचा चुकला होता तिथं, त्याच सांगला. आणि
जगन्नाथची कुंटीच्या पुस्तकात मी वाचलं की त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं की या चिचलीपाशी तिथं निघताना फार काळजीपूर्ण इथं हमखास रस्ता चुकते म्हणून त्यांनी त्याच्यात लिहिलेलं होतं. तर त्या ठिकाणी मला रस्ता चुकावा आणि मला तिथं त्या बुढी माईनं दर्शन द्यावं, त्या दर्शनावर त्या ती मयाच होती म्हणजे अशी माझी ती ही खात्री आहे. आणि दुसरा माझा असा अनुभव आहे, ज्यावेळेस बलबला कुंडहून पुढे मी निघालो तिथं हंसोटकर तिथं, तर हंसोटहून निघाल्यानंतर हनुमानगडीला आता डांबर रोड झालेला आहे असं सगळं, आजूबाजूला चांगले भरपूर झाडी आहे तिथं, पण मोठा हायवे आहे तिकडे झालेला. त्या हायवेवर आम्ही सकाळी होतो, सकाळपासून आम्ही काही खाल्लं नव्हतं तिथून आम्ही निघालो तिथं. तर तिकडे काही गावाच्या हायवे असल्यामुळे जवळपास गाव नाही कुठले किंवा घरं नाहीत किंवा झोपड्या नाहीत तिथं. तर रोडनं आम्ही जेव्हा सकाळी निघायला चालू होतं, कोणीच काही सोबत गाव नसल्यामुळे काही खाण्याचा प्रश्न नव्हता. तर आम्ही दोघं तिथून जवळपास 5-7 किलोमीटर चाललो असून आमचे व्याई थोडे थकून मागे राहिले एका जंगलात, मी थोडं पुढे चाललो राहिलो. तर एका झाडाखाली मी असं अचानक बसलो तिथं रोडवरच की पाठीमागून एक मोटरसायकल वारला एकाला. दुपारची वेळ झाली होती 1-1:30 वाजता. ते मोटरसायकल वाला बाबाजी आप भोजन करू घ्या. आता मी हे मोटरसायकल रिकामाचा हातानं होता आणि ह्या जेवणाच्या वेळेला विचारलं भोजन करू घ्या, भूक तर लागलेली होती मला खूप. तर मी भोजन करू घ्या, म्हणजे भोजन तो करेंगे, बरं आप कहाँ से लाओगे, आपके पास क्या है, आप उसकी चिंता मत करो, भोजन करोगे ना, हाँ करेंगे. तर तितक्यात 2 मिनिटात पाठीमागून एक ऑटो आला त्याच्यात सोबत, त्याच माणसाचा होता त्याच्यामध्ये 3-4 माणसं होते त्याच्यात. त्या ऑटोमध्ये जेवणाचं पूर्ण साहित्य होते त्यांनी जेवणाचं. त्यांनी माणसाने लगेच बाबाजी आप बैठो म्हणे, मला बसवलं तिथं झाडाखाली. माझ्याच बॅग मधले ते ताट वाटी तांब्या माझा काढला त्यांनी, ते एका गाणं बसवून. मी तर दिगमूड झालो, मला तर काही म्हणजे लक्षात येईल काय व्हायला काही गोष्ट म्हणजे चमत्कार. एकाने म्हणजे ताट काढला, एकानं तांब्या काढला, गिलास काढला, एक जण एकदा त्या एकाने त्यांनी ताटात भरून दिलं सगळं अन्न, एका पोळ्या दिलं, 2 एक ज्वारीची बाजरीची भाकरी, 2 पोळ्या, भाजी दिली एक, आणि अजून एक पोड दिले काय ते एक स्वीट. एकाने ग्लास काढले, त्याच्यात ताक 2 ताकाचे ग्लास भरून दिले, आम्हाला बसविलं, नर्मदे हार केलं, हात जोडले आम्हाला आणि गेले निघून. 2 मिनिटात भरपूर निघून गेले. घेऊन गेला निघता मी त्याला म्हणलं हमारी वो पीछे से म्हणजे व्याई आले म्हणलं समजे हमारे, उनको भी दे देंगे आम्हाला, फिकर मत करो. गेले निघून ते. मैयाच्या आभार मानून तितक्या त्या घनदाट जंगलात त्याचा रस्त्यावर विरार रस्त्यावर तिथं झाडाखाली बसून थोडं खाल्लं. तर जास्त भूक नव्हती, तर एक पोळी खाल्ली आणि ज्वारीची भाकरी खाल्ली आणि पोळी तशीच ठेवली. पुरी आणि शिरा होता त्यासोबत, त्यांनी शिरा दिलता स्वीट. ते शिरा आणि पोळी जास्त आता भूक नाही म्हणून ते बाजूला खाऊन ठेवलं. तितक्यात मी बाजून ठेवलं, तेवढ्यात की माझ्या समोर एक म्हातारी समोर पुढे गेली. त्या म्हातारी आली समोरून आली, एक संन्यासी पुढे गेला माझ्या बाजूनच. संन्यासी थोडं पुढे गेलं की समोरून एक म्हातारी येत होती. त्या म्हातारीनं संन्यासाला त्या हात दाखवून काहीतरी मागितलं, थोडं अंतरावर होतं. तो संन्यासी काहीतरी म्हणला, त्याला नाही माझ्याकडे काहीतरी हे गेलं म्हणून ते निघून गेला. नाही ती म्हातारी मी आलो की तितक्यात माझ्याकडे येऊन बसली. तर जर म्हातारी होती, 70-80 वर्षाची म्हातारी होती आणि भिकारी अवस्थेतली होती जवळपास, भिक्षा मागणारी समजा, भीक मागणी. तर भिक्षा मागणी मला येऊन बाबाजी म्हणे खाली कुकूच देऊ, ते भिक्षा म्हातारी. मी खाली कुंबल्यात ठीक आहे, मग नेमकं शिरान पोळी ठेवली होती, मी हे दिलं, तिच्या हातात दिलं. ते आले, तिच्या चेहऱ्यावरची भाव ती खुश झाली, ती पाहिली, मग दिलेलं तिने हातात घेतलं, ते काढलं. तर मग मी माझ्या ते शबनम बॅग मध्ये पाहिलं, शबनम बॅग मध्ये ते चिकू होते, केळ होते, 2-3 फळं होते ते. तर मी तिला चिकू आणि ते फळ बी दिले तिला, तिनं ते खाल्लं. तर चिकू तिला मी 3 चिकू दिले आणि केळ दिले एक. तर तिनं चिकू केळ ठेवून घेतलं, तिच्यातलं 3 पैकी तिनं एकच चिकू ठेवलं आणि 2 चिकू मला दिले तिनं. ती भिकारी मासून ये तू खा म्हणे, मला म्हणे ये तू खा. आता मला तेव्हा चेहऱ्यावर हसणार असले. तर मी ठीक आहे घेतले, म्हातारीने दिले. तर मग ती असे हात करून मला तिने आशीर्वाद दिला मस्त, म्हणलं म्हणजे तृप्त झाली म्हणून तिथं मनात, म्हणलं डोळ्यातून आता हात जोडले मला असं. आता मग मला एकदम भडभडून आलं मनात, म्हणा की मला लक्षात हे झालं की म्हणलं मैया मी तुला कोण खाऊ घालणार, म्हणलं मलाच मैयानं तूच मला खाऊ घालायली, तू इतक्या जंगलामध्ये मी उपाशी असताना म्हणजे तू हे करायली, आणि मी तुला देणार कोण आहे म्हणलं मैया, तुला द्यालो म्हणलं मी मनात, म्हणलं तिला. असे माझे डोळे भरून आले तिच्यातून असं. आता ती भिकारी असणाऱ्या माणसाला कोणी भिकाऱ्याकडे आपण अपेक्षा ती परत द्यायची अपेक्षा होत नाही. ती स्वतः भिकारी कोणाला देईन का दिलेली तिनं तिच्यातले माझे चिकू 3 दिलेले, 2 मला परत दिले, तू खाय म्हणून आता. तर मग मला त्यावेळेस ते भावविश झालो, मी डोळ्यातून पाणी येऊ लागलं की भयानं मला इथं जंगलामध्ये मला जेवायला दिला, माझं मीच तिला मयाला परत करायचं, मला योग आला, माझं किती भाग्य आहे तिचा. पण तिला मला बाकी काही देता नाही आलं, नंतर मला चुटपूट लागली. तर त्या ह्याच्यात मला ही सुद्धा 100% मला हे की माझी मनोदेव सांगते की ती मैयाच होती ती, तिच्या चेहऱ्याच्या हावावर. कारण भिकारी
दिलेले परत तुम्हाला तू खा म्हणणार असं कधी भिकारी मी पाहिलं नाही कोणी दिलेलं. हे दुसरे हे दोन अनुभव आले नाही का ते मैयाच्या दर्शनाचे. तिसरा अनुभव सांगतो मला. तिसरा अनुभव अगोदरच्या दोन्ही जे परिक्रमा होते चंद्रकांतजी पवार आणि जगन्नाथजी कुंटेचे जे पुस्तकात वाचलेलं होतं. जगन्नाथ कुंटे की रात्री जेव्हा झोपले होते ते तर त्यांच्या अंगावर नाग सर्पराज गेला होता, नागाहून त्याच्या डोक्याहून चढला. तसेच चंद्रकांत पवारला बी सापांनी प्रत्यक्ष खूप दर्शन दिले होते. तर मनात माझी सुप्त इच्छा होती की आपल्याला दर्शन व्हावं सापाचं. असं चालता चालता जेव्हा मी शूलपाणीच्या जंगलातून पूर्ण दक्षिण तटावून गेलो तर कुठंच सापाचं दर्शन झालंच नाही. मनात विचार आला नाही. ज्यावेळेस समुद्र पार करून उत्तर तटावर गेलो तर माझ्यासोबत आमचे व्यायी आणि एक पेंटके म्हणून आमचे तिसरे परिक्रमावासी भेटले होते पुण्याचे, आमचे चांगले 1 महिन्यावर होतो. तर त्यांच्यासोबत चालतात माझा अचानक माझा विचार केला अरे आपलं एक महिना झाला परिक्रमेला, आपल्याला अजून सापाचं दर्शन झालं नाही, आपण शूलपाणीतून जंगलातून आलो तरी, असं मी म्हणलो, विसरून गेलो. योगायोगानं 1 महिना झाला तर कुठंच त्या शूलपाणी जंगलात जंगल होतं तिथं कधी झालं नाही. जेव्हा उतर तटावर गेलो तर चांगले सडक डांबर रस्त्यावर आम्ही चालवलो. माझ्या मनात विचारून गेल्यावर त्याच्या दुसऱ्या दिवशी तर आम्ही जेव्हा चाललो होतो आमच्या मग पेंटके आम्ही समोर होतो पाठीमागं, त्या बाजूला 6 फूट लांबीचा एक साप लांब चालत झाला. पेंटकेने पाहिले साप चाललाय म्हणे आपल्या समोर. तर समोर पाहिलं तर लाल भडक साप होता वेगळ्या रंगाचा. त्यानं पाहिलं 6-7 फूट लांब होता, लांब आमच्या जवळूनच गेला तिकडं. पेंटके आम्ही थोडं बाजूला झालो. मनात मग थोडं वहीपर्यंत पाहिलं की मैयाने ही इच्छा पूर्ण केली. आपण इच्छा आली ती काल साप दिसला नाही तुला तर हे महिन्यात झालं. हे झाल्यानंतर पुन्हा अजून 1 महिन्यानं जेव्हा मग आमचे व्यायी आम्ही दोघेच होतो तर सीतावन आश्रम तिकडं लकडकोटच्या जंगलाच्या तिकडं तिथं जातो. तर तिथं 8-15 दररोज मग विचार आला असं की अगोदर आपल्याला सापान दर्शन तर झालं पण ते जसं ते चंद्रकांत पवारला आणि जगन्नाथ कुंटीच्या अंगावर साप खेळला होता तसे आपल्या अंगावर साप खेळायला पाहिजे मोठा, तर आपण झोपला असतात आपल्या डोक्या अंगावून जाऊ अशी विचित्र इच्छा यायला लागली मनात. त्याच्यामुळं असं दररोज मनात विचारलं आपलं साप. मग एक विचार मनात यायचा की आपण जर साप खरंच पाहिलं तर आपण भिवून लांबून 10 फुटांहून पाहिलं तर आपली गाळण उठते साप पाहिलं तर आपण इतकं. आणि आपण तर आपण अंगावर जाऊन जायची इच्छा यावी म्हणजे विचित्र इच्छा मिळायला म्हणाल मी असं. आणि योगायोगाने दररोज मी निघाले की दररोज तीच इच्छा यायची आज आपल्याला साप अंगावर जायला पाहिजे, आज आपल्या अंगावर साप रात्री जायला पाहिजे. असे 15 दिवस झाले दररोज विचार मनात. मग वेगळीच विचार ही अशी कशी विचित्र इच्छा मैया की आपल्या अंगावर साप जर खरंच जर म्हणजे अंगावून गेला म्हणजे आपलं कसं होईल आपले हाल. मग मनात म्हणलं ते आपल्या मनात विचार मैया ते पाहून घेईन म्हणलं असं. असे 15 दिवस सारखे विचार होते. त्यानंतर योगायोगाने आम्ही सीतावन आश्रमला गेलो. तिथं सीतावन आश्रम हे घनदाट जंगलात आहे तिथला सीतावन आश्रम म्हणजे. तिथून सीतावन जिथं सीताजी राहिलेले आहे तिथं लव आणि कुशाचा जन्म झालेला आहे असं घनदाट आश्रमात आहे तिथलं. आणि बाजूला जंगल आहे तिथं. त्या आश्रमात आम्ही दुपारी जाऊन पोहोचलो. तिथं त्या वर आश्रम वर आहे, खाली पाठीमाग दरी असल्यासारखी छोटी दरी आणि त्या दरीमध्ये एक आश्रम आहे खाली. तिथले म्हणते एक राहते तिथल्या बाबाची. तिथं दिवसभर आम्हाला तिथं काहीच खायला भेटलं नाही तिथं पाहिलं तर. मग संध्याकाळी आम्ही जेव्हा गेलो ते बाबाच्या दर्शनाला तर तिथं राहायचं होतं म्हणलं. तर बाबाजी म्हणे आपको नीचे आ जाओ म्हणजे भोजन की व्यवस्था आहे की आपके पास. मेरा भोजन की नाही बाबाजी आओ हमारे पास भोजन का म्हणून. मग बरं झालं म्हणलं मैयानं आपली इच्छा हे केली म्हणलं. मग बॅग वगैरे काढून त्यांच्या आश्रमात खाली गेलो. त्या जंगलामध्ये खाली दरीमध्ये खाली आश्रम त्या दरी. मग खाली नदी वाहते एक छोटं नर्मदाचं पाणी आलेलं आहे, एक नर्मदा कुंड आलेला आहे वर नर्मदेचा प्रवाह. आणि ते खाली जंगलात असल्यामुळं एक तर जंगल आणि खाली दरीत असल्यामुळं अतिशय थंडगार वातावरण तिचं. आणि एक जास्त कुठे 2 कुट्या बांधलेल्या होत्या. एक बाबाजी होते त्यांचं तिथं जाऊन बसलो त्यांचं. तर त्यांचे जवळपास पायापासून त्यांच्या जटा होत्या लांब बसल्या, गंभीर चेहऱ्याने बसले होते. संध्याकाळी बसला म्हणजे त्यांनी जाऊन दर्शन घेतलं, बसले, हसले नाही काही नाही, बसले बसव म्हणजे खाली बैठो. संध्याकाळी त्यांच्याकडे जेवण वगैरे केलं. मग आमची राहण्याची व्यवस्था एका त्या बाजूची एक आडगळीची खोली होती तिथं त्या दरीच्या कानाला तिथं केली आमची. त्या खोलीत जाऊन पाहिलं तर ते आडगळीच्या खोलीमध्ये लाईट नव्हता काही नाही, अंधार पिठं तिथं ते सामान वगैरे पडलेलं. तशा याच्यातच आम्ही आसन लावलं रात्री. नंतर बाहेर येऊन बाहेरच्या लाईटमध्ये संध्याकाळी रात्री पूजा अर्चा केली. नंतर त्यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आमच्या त्यांच्या यज्ञकुंडीवर. आम्हाला त्याने धुनीवरच जेवण केलं, स्वयंपाक त्यांच्यासोबत जेवण केलं. रात्री अंधारात जाऊन झोपलो आम्ही तिथं. मग त्या जेवताना तिथे एक मांजर खेळू लागले बाहेर म्हणून आश्रममध्ये होता. मांजर आश्रमातलं असं म्हणलं. मग रात्री जेव्हा झोपायला गेलो आम्ही 9-8 वाजता त्या आडगळीच्या खोलीला एक लोखंडी दरवाजा होता पॅक लावायचा.
आणि बाजूला खिडकी होती, एक लोखंडी जाळीच्या खिडक्या होत्या, उघड्याच, त्याला काही नव्हते बाकी छोटा जाळीसारखे. तर मग त्या उघड्या त्याच्यात आम्ही आसन लावले अंधारातच, असं अंधारात लावून झोपलो. असं रात्री झोपल्यानंतर झोपताना मी स्लिपिंग बॅग मध्ये झोपलो. स्लिपिंग बॅग होती, स्लिपिंग बॅग पूर्ण अंगावर झोपली, चेन वगैरे लावली, डोक्यासहित हात सगळे मधात घेतले स्लिपिंग बॅग मध्ये. थंडी कडाक्याची होती त्यामुळे तसं दुमडून झोपी गेलो. रात्री 12-1 वाजता अचानक जाग आली. जागे आले तर वगैरे पाहिलं तर पोटावर काहीतरी असं नाचू लागलं, पोटावर म्हणजे पोटावर ओझं दिसलं आणि असं चालण्याचं काहीतरी हे येऊ लागलं वाचन. आता काय असं म्हणजे हात बी मला काढता येईना, एक तर माझी स्लिपिंग बॅग मध्ये असल्याने पाहता येईना, मधात डोकं मधात होता, अंधार किट्ट होता, काय करावं. तर मग एका बाजूला मग आता काढायचं कसं, एका बाजूला सरकून असं एका अंगावर हे झालं थोडं, तर ते पलीकडे धपकन पडलं. ते गेलं मांजर वगैरे असन ते गेलं असन. तर पुन्हा झोपीच्या धुंदीतच होतं, थोडी ग्लानी होती, पुन्हा झोपी गेलो त्याचा. तर ते असं मग गेलं असं. मग पहाटे 3 वाजता उठलो लघुशंकेसाठी. 3 वाजता उठलो, दरवाजा पाहिला, दरवाजा पॅक लावलेलाच होता, म्हणजे लोटलेला होता, त्याला कडी नव्हती पण पक्का होता दरवाजा लावलेला. मग दरवाजा लावलेला, मग माझ्या आधी तर अगोदर मांजर येऊन गेली तर दरवाजा उघडायला पाहिजे होता, मला विचारून गेला, थोडा तरी फट राहायला पाहिजे होती, पण फट बी नव्हती त्याच्यात. गेलं कधी आमचे व्याई उठले असते लगेला त्यांनी लावला असेल. काय उठून येऊन झोपलो. परत पुन्हा 5ला उठलो. मग आमचे व्याई उठले. मग बाहेर जाऊन थंड पाण्यात स्नान वगैरे 4 वाजता केलं, 4-4:30ला स्नान केलं, आरती पूजा केली. नंतर त्या बाबाजीकडे गेलो धुनीवर, ते धुनीवर बसले होते रात्री बाबाजी. तर ते त्यावेळेस थोडे प्रसन्न दिसले. आहो म्हणे आई बाबाजी, बोललेलं तिने आम्हाला, बोलले लव चहा लो म्हणे सगळ्या. मग ग्लास काढले, आम्ही ग्लासात चहा दिला. माझ्याकडे गुडपणे हा पाहून हसले ते बाबाजी. मग क्यों म्हणे, मला म्हणे आपके बहुत दिन की इच्छा पूरी हो गई म्हणे, मला म्हणे असे म्हणले. तर माझ्या अगदी लक्षात आलं नाही, बाबाजी बहुत दिन की इच्छा पूरी होय काय म्हणायचं, मला माझ्या इच्छा कोणची राहिली असेल. तर मग आमचे व्याई मला लगेच म्हणे नाही हमारी कोई इच्छा नाही पुरी होय. मग आमचे ते बाबाजी त्या व्यायाला म्हणजे तुम्हारे नाही इनसे बात करे, इनको मालूम हम क्या बोल रहे इनको पता है. आता मला एकदम ट्रेस होईना, आता काय म्हणावं ना. आता मी खोटंच म्हणलो, हो बाबाजी आ गया म्हणा अनुभव, असंच म्हणलो, खोटं काहीच नाही. मला ते लागला. तर मग हसले. पुन्हा डबल चहा दिला मला. तसं दिल्यानंतर मग चहा गेल्यानंतर थोडं उजाडल्यावर मग ते पुढे जायसाठी नर्मदेहार कोण त्याची परवानगी घेतली, नर्मदेहार केलं, निघालो. तर मग सोबत त्यांचा कृष्णदास म्हणून त्यांचा शिष्य होता, ते आम्हाला बॅग घेऊन वर सोडायला आला, वरच्या मंदिरापासून पायऱ्या सोडून वर आला. तिथून त्या मंदिरात दर्शन घेतलं त्यानं आम्हाला. तिथून त्याचा निरोप घेऊन मग निघालो जंगलातून आम्ही. मग निघाल्यानंतर मग माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले, अरे बाबा ते बाबाजी आपल्याला तुम्हारी बहुत दिन की इच्छा पुरी हो गई असे काय म्हणले असं, काय ते इतके संत महात्मे अचानक काही नाही विचारते जे म्हणले, असं काहीतरी त्याच्या माग संकेत असेल मला, काही ते म्हणाले. ते मी विचार करेन माझी इच्छा पूर्ण कस काय झाली, म्हणायची बहुत दिन की इच्छा थी तुम्हारी चढ़ी थी दिल में वो पूरी हो गई. मग लक्ष लागलं. मग अचानक लाईट लागलं डोक्याला, अरे 15 दिवसापासून आपल्या मनात इच्छा एकच होती की आपल्या अंगावर साप खेळावं म्हणून. ते साप होते, मग ते तर नव्हतं झालं. मग रात्री एक लिंक लागत गेली की रात्री आपण जेव्हा पोटावर जे वजन नाचू लागलं आपलं, ते सापच असं पडलं. असं जे दरवाजा लागला नव्हता, ते फक्त जाळ्या होत्या, खिडकीच्या जाळीच्या, त्या जाळीतून बोधा गेला असं भयान. तर मयानं आपल्याला ते जेव्हा आधी भीती होती की आपण पाहिल्यावर आपण गाळून होऊन भीतीनं ती होऊ नये म्हणून ती त्याच्यापासून रक्षण केलं. आणि मनातली जी इच्छा होती आपल्याला साप खेळायची ती सुद्धा पूर्ण झाली. कारण जेव्हा हे बाबाजी आपले इतके संत महात्मे म्हणाले की आपली बहुत दिन की इच्छा पूर्ण होती, आपली इच्छा तीच होती. इतक्या याच्यात काय असेल तर त्याचा लिंक लागला तर ती पूर्ण मयानं त्या जे विचित्र इच्छा होती ती सुद्धा माझी त्यात पूर्ण झाली. आणि नंतर माझे जे बरेच ठिकाणी आता जे तसे तर छोटे छोटे बहुत खूप अनुभव आहेत, पण बरेचसे अनुभव आहेत जे मला ते दालबाटी खायची खूप इच्छा होती. ती दालबाटी खायची इच्छा बी माझी पूर्ण झाली. लगेच ज्या दिवशी मी इच्छा केली त्या लगेच 8 दिवसांनी ती लगेच पूर्ण व्हायची. नंतर परिक्रमेत असं झालं की जे मनात खायला इच्छा होती दुसऱ्या दिवशी ते पदार्थ मिळायचा मला. जिलबी म्हणले की जिलबी मिळायची, कुल्फी, इतक्या जंगलामध्ये कुल्फी म्हणले की कुल्फी मिळायची, दूध म्हणलं जे पाहिजे ते मिळायचं. ही मैयानं ती पूर्ण इच्छा पूर्ण हे झाली. तसे खूप अनुभव आहेत, पण त्या क्षुद्र अनुभव आहेत ते म्हणावं लागेल. खरी इच्छा, खरे अनुभव त्या मैयाच्या दर्शनाचे आणि अध्यात्माचे पाहिजे तसे अध्यात्माचे अनुभव पाहिजे होते. असे बाकीचे छोटे मोठे अनुभव तर मी माझे जे पुस्तक लिहायचा योग आला मला मैया कृपेनं, त्या पुस्तकात मी अनुभवामध्ये पूर्ण विशद केलेलेच आहेत. त्या पुस्तकात वाचल्यावर आपल्याला बरेचसे अनुभव, आता वेळेअभाव तर पूर्ण अनुभव मी सांगू शकत नाही याच्यात.
पण एकंदरीत मयानं जे परिक्रमेमध्ये आनंदाचे जे अनुभव दिलेत मला ते अद्वितीय आहेत. प्रत्येकाला मया देते, पण मला जे इच्छेप्रमाणे दिलेत माझ्या पात्रतेप्रमाणे ते हे मी पूर्ण भरून पावलो. जी मनात इच्छा केली होती त्याच्यापेक्षा जास्त मयाने मला दिलेले आहेत. आणि सगळ्यात जास्त चमत्कार मी मानतो मयाचा, की माझ्यासारखा जे सुखासीन माणूस आहे, जे 24 घंटे बैठे काम केलेले बँकेसारख्या क्षेत्रामध्ये, त्याने पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण कुठलाही आजार न होता पूर्ण अडथळ्याची पूर्ण केली. ही सगळ्यात मोठा चमत्कार हेच मानतो मग याचा मी. ते तर बाकीचे तर पूर्ण पुस्तक लिहून घेणं हे ते तर दुसरे चमत्कार झाले माझ्या. तिथं मोठी कृपा म्हणावं लागेल मला इथं. नर्मदा परिक्रमा करताना घरच्यांची परवानगी घ्यावी लागते, मग तुम्ही कशी काय परवानगी दिली? मी तर परवानगी नाहीच म्हणत होते. एक तर जायचं तर दोघंच होत म्हणलं, नाहीतर एकट्याला मी पाठवत नाही म्हणलं. कारण सगळं ह्यांनी सगळं हातात द्यावं लागायचं मला. सगळं चहा पाणी सगळं जेवण वगैरे सगळं टेबलवर सगळं रेडी पाहिजे, कपडे हातात रेडी पाहिजे, सगळं हातात पाहिजे. म्हणलं तुम्ही एवढ्या खरतोड्याच्यात कसं जाणार? एकतर मी सोबत राहिले तर मी कमीत कमी तुम्हाला स्वयंपाक तरी खाऊ घालून करून, भले हळूहळू चालू आपण, पण दोघंही जाऊ म्हणलं. जसं होईल तसं होईल, दोघंही जाऊ म्हणलं. मग असं करून ते नाहीच म्हणले. मग मला कसं तरी करून असं नाही केलं. मी खिचडी वगैरे खाऊन घेईल आणि करून घेईल म्हणले. तुला काही चालणं होणार नाही म्हणले, तू कधी चालायची सवय नाही, काही नाही, काहीच नाही म्हणले. मग असं करून मला तयार करून निघून गेले एकटे. मग दररोज मी ते त्यांचं ते परिक्रमेचा मार्ग होता, ते आज इथपर्यंत आले असतील, उद्या तिथपर्यंत आले असतील म्हणून हे करायचे. रोज रात्री फोन करायची. मग सगळं असं करून थोडस मनाला समज घातली. पण एवढं केलं की ते परिक्रमेमध्ये होते तोपर्यंत मी कधी दुसऱ्यांची चौकट ओलांडायचा मयाने प्रसंग आणला नाही. मी आपल्या घरात बसून हे परिक्रमे होते तोपर्यंत आपलं साधना करायची. आईचं घर आणि पुणे एवढं 2 ठिकाणी गेले, बाकी कुठेही जायचा प्रसंग आला नाही. मी आपल्या आत्मचिंतन करत राहिले की हे गेले बाबा, तर आपल्याला तर कमीत कमी घरी बसून साधना तरी व्हावी, ही एक माझी होती. मी विष्णुतीर्थ महाराजांचं पहिल्यापासून हे करायची. मग मला शिवमतीर्थ महाराजांचं शक्तिपात दीक्षा मिळाली. आम्हाला दोघांना 84 झाली. मग अगोदर आम्ही गजानन महाराजांचं खूप भक्त होतो आणि नंतर त्या मार्फत आम्हाला गुरु परंपरा पण चांगली मिळाली. आणि तिथून पुढे ही सगळी प्रेरणा मिळत गेली आणि सगळं गुरु महाराजांची कृपा आणि गजानन महाराजांची कृपा. आज त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही पूर्ण परिवार माझा सुखाचा आहे आणि 4ही मुलं माझे सगळे वेल सेटल आहेत. आणि ह्यांचं पण बँकेत जॉब करून नंतर आध्यात्मिक मार्गात आले. तसं तर मी श्रीकृष्णाची भक्त, मानोभावपंथी. मला इकडच्या धर्मातलं काहीही माहित नव्हतं. आणि मग आता इकडं अशा ह्याच्यात दिलं वडिलांनी. इकडं जर नॉनव्हेज खाणारे लोक असतील तर मग आपलं कसं व्हायचं? पण गुरु महाराजांनी आणि गजानन महाराजांनी मला असं त्याचं हे दिलं. नॉनव्हेज तर खूप कोसो दूर, पण लसूण कांदा न खाणारे मला गुरु मिळाले. त्यामुळं मला माझ्यासारखी भाग्यवान कोणीच असू शकत नाही या जगामध्ये. आणि मग महाराजांसोबत परमानंद स्वामी माझ्या मुलांचे गुरु, त्यांच्यासोबत आम्ही हिमालयात थांबलो. महिना राहिलो त्यांच्यासोबत. त्यांनी मला सेवेचा योग दिला आणि सगळं करायचं पण सगळं हे दिलं. आणि त्यामुळं मग माझ्यासारखी भाग्यवान कोणीच नाहीये. माझे 4ही मुलं पण मंत्रदीक्षा दिलेली त्यांना पण परमानंद स्वामींनी. आणि मुंबईच्या आश्रमात जायचा योग यायचा. सगळे म्हणजे मला अध्यात्मामधले गुरु परंपरेतलं कुणी जरी भेटलं तर मला खूप आनंद होतो. आणि सगळा परिवार माझा अध्यात्मात असल्यामुळे मला याच्यापेक्षा दुसरं काहीही नको. ह्या बाकीच्या तर सगळ्या गोष्टी चालत राहतात. हे छोटे मोठे प्रसंग तर येतच राहतात की हे कमी आहे ते कमी आहे, पण असं नाहीये. सगळं मी तर जसं ही परंपरा मिळाली शिवमतीर्थ महाराजांची, अशी सगळ्यांना मिळो, सगळ्यांना गुरु. आणि मी खूप भाग्यवान समजते की मी खूप आई वडिलांच्या पोटी येऊन जन्म घेतला आणि असे मला इकडचं गुरु परंपरा मिळाली. आणि त्याच्यात हे नर्मदा परिक्रमेचं तर ऐकल्यावर तर खूपच अजूनही आनंद होतो. कुठलंही काही असं प्रसंग असला की नर्मदा मैयाचं नाव घेतलं की सगळं सक्सेस होतं, सगळं पूर्ण.
कुठल्याही कामात अडचण येत नाहीये. नर्मदे हर जय